Unit 1. First day at school. I wonder if my drawing will be as good as theirs. एक छोटा मुलगा पहिल्या दिवशी शाळेत चाललाय. फर्स्ट डे. पहिल्या दिवशी शाळेत जाताना त्याच्या डोक्यात विचार येतोय, माझी ड्रॉइंग दुसऱ्या मुलांसारखीच छान असेल. आय वंडर इफ दे विल लाईक मी ऑर जस्ट बी फुल ऑफ स्टेअर्स. ते माझ्यासारखेच असतील का ते माझ्याकडे पाहत राहतील. स्टेअर्स म्हणजे एकटक पाहत राहणे. आय वंडर इफ माय टीचर विल बी लुक लाईक मॉम ऑर ग्रँड. माझ्या टीचर माझ्या मम्मीसारख्या दिसत असतील का माझ्या आजीसारख्या. आय वंडर इफ माय पपी विल वंडर वेअर आय एम. मी तर रोजच घरी राहतो. आता मी शाळेत गेल्यावर माझा पपी विचार करेल का हा कुठे गेला असेल. तर अशी होती ही पोयम. आता या पोयममधले न्यू वर्ड्स. वंडर. वंडर म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी विचार करणे किंवा आश्चर्य वाटणे. ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे पेन आणि किंवा पेन्सिलने काढलेले चित्र. स्टेअर्स. स्टेअर्स म्हणजे एकटक पाहत राहणे. ग्रँड. ग्रँड म्हणजे ग्रँडमदर, आजी. पपी. पपी म्हणजे कुत्र्याचे पिल्लू. लेट्स रीड. आय वंडर इफ द सी इज ब्ल्यू. वंडर शब्द वापरून एक वाक्य बनवून दाखवलंय. तुम्हाला वंडर, ड्रॉइंग, स्टेअर्स, ग्रँड आणि पपी हे शब्द वापरून एक एक वाक्य बनवायचं आहे. रीडिंग इज फन. आता इथं क्वेश्चन आहेत काही. व्हॉट डज द चाइल्ड इन द पोयम थिंक अबाउट हिज ड्रॉइंग. मुलगा त्याच्या ड्रॉइंगविषयी काय विचार करतोय. मुलगा त्याच्या ड्रॉइंगविषयी विचार करतोय. इफ माय ड्रॉइंग, वेदर माय ड्रॉइंग ॲज गुड ॲज देअर्स. माझी ड्रॉइंग त्यांच्यासारखी छान असेल का असा विचार मुलगा त्याच्या ड्रॉइंगविषयी करतोय. व्हॉट डज द चाइल्ड वंडर अबाउट हिज टीचर. त्याच्या टीचरविषयी तो काय विचार करतोय शाळेत जाण्याआधी. तर मुलगा त्याच्या टीचरांविषयी काय विचार करतोय, त्या माझ्या मॉमसारख्या दिसतील का ग्रँडसारख्या. तर आन्सर काय येईल मग. वेदर माय टीचर लुक लाईक ॲज माय मॉम ऑर ग्रँड. डू यू थिंक द चाइल्ड वूड लाईक टू कॅरी हिज पपी टू स्कूल. तुम्हाला वाटतं का मुलाला त्याच्या पपीला स्कूलमध्ये न्यायला आवडेल. येस ऑर नो. आन्सर द्यायचं येस किंवा नो. लेट्स टॉक. डू यू रिमेंबर यू फर्स्ट डे ॲट स्कूल. तुम्ही तुमचा पहिला दिवस तुम्हाला आठवतोय का शाळेत गेलेला. हाऊ डीड यू फील. तुम्हाला कसं वाटलं होतं पहिल्या दिवशी शाळेत गेल्यावर. अँग्री. तुम्ही रागावले होते. शाय की तुम्ही लाजले होते खूप सगळे मुलं पाहून. का एवढी सगळी मुलं पाहून तुम्ही हॅपी म्हणजे खुश झाले होते. का सॅड. सॅड म्हणजे दुःखी झाले होते. व्हेन यू एंटर युअर क्लास व्हॉट डीड यू लाईक. तुम्ही पहिल्या दिवशी शाळेत गेल्यावर तुमच्या क्लासरूममध्ये गेल्यावर तुम्हाला पहिल्यांदा काय आवडलं आहे. आता तुम्ही पहिल्या दिवशी शाळेत गेला असाल तेव्हा तुम्हाला तुमची क्लासरूम, ब्लॅकबोर्ड, बेंच तुम्हाला जे आवडलं असेल ते त्याचं आन्सर. हू वॉज द फर्स्ट फ्रेंड यू मेड. तुम्ही तुमचा बनवलेला पहिला मित्र त्याचं नाव इथं लिहायचं आहे तुम्हाला. व्हॉट डीड यू एन्जॉय डुईंग द मोस्ट. तुम्हाला सगळ्यात जास्त काय करायला आवडतं. डू यू हॅव अ पेट ॲट होम. हू वेट्स फॉर यू टू कम बॅक फ्रॉम स्कूल. तुमच्याकडे घरी एखादा पेट आहे का आणि तो तुमची स्कूलमधून येऊपर्यंत वाट पाहतो का. लेट्स ॲक्ट. लेट्स लिसन अँड सिंग. इथे एक छोटीशी पोएम दिली आहे.
ती काय करायची आहे, ऐकायची आणि म्हणायची आहे परत. लेट्स राईट. हाऊ मेनी वर्ड्स यू कॅन मेक युजिंग लेटर्स फ्रॉम द वर्ड इन द पिक्चर. हिप्पोपोटॅमसचं चित्र दिलं आहे आणि हिप्पोपोटॅमसमधल्या लेटर्सपासून तुम्ही इथं शब्द बनवायचे. एक शब्द बनवून दाखवला आहे, पॉट, POT, पॉट. अजून कुठले शब्द बनवता येतील? पोटॅटो एक बनेल, US अस एक बनेल, MAT मॅट एक बनेल. अशा प्रकारे शब्द तुम्हाला हिप्पोपोटॅमसपासून बनवायचे. सर्कल व्हॉट यू कॅन कॅरी इन युअर स्कूल बॅग. नाव राईट द नेम ऑफ युअर थिंग्स इन द बॉक्स बिलो. आता तुम्ही स्कूल बॅगमध्ये यातलं काय काय साहित्य नेता, स्कूल बॅगमध्ये काय काय तुमच्या भरता, ते साहित्याला इथे टिक करायची आणि ह्या बॉक्समध्ये त्यांचे नाव लिहायचे आहेत. What are the children doing? Choose the correct word from the ribbon and then fill in the blanks. हा मुलगा आता पहिल्या चित्रात हा मुलगा काय करतोय? ईटिंग ब्रेकफास्ट. दुसऱ्या चित्रात सायकल चालवतोय, रायडिंग अ बायसिकल. तिसऱ्या चित्रामध्ये तो स्कूलमध्ये चाललाय, गो टू स्कूल, गोइंग टू स्कूल. नंतर लाफिंग विथ फ्रेंड्स. क्लासमध्ये ही मुलं बसलेली आहेत, ती काय करत आहेत? लिहित आहेत. नंतर फ्रॉम स्कूल, रिटर्निंग फ्रॉम स्कूल. लेट प्रॅक्टिस. कर्सिव्ह रायटिंगची प्रॅक्टिस करायला हे इथं एक पेज दिलंय.